जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी लिंगबिसाड भोंदू खरात याच्या संदर्भातील सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो, राज्यातील नेत्यांची आली सगळी ए टू झेड लिस्टच बाहेर। नाव ऐकून तुम्हाला देखील घाम फुटेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी ही सगळ्यात मोठी बातमी आज महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठा दावा सध्या केला जात असतानाच आता मात्र एक नवीनच अपडेट सगळ्यांसमोर येते। राजकीय नेते कोण कोण आणि खरात याच्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांची नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला देखील सध्या चक्रावून सोडेल। नेमकी काय बातमी, कोण कोण आहेत खरातच्या संबंधात आणि खरातने घेतलेली नावं या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे आरोप असलेला भोंदू अशोक खरातला अटक करून जवळपास महिना असून या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत। एकीकडे SIT कडून त्याची चौकशी होत आहे तर दुसरीकडे त्याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक लोक आता समोर येऊन आपली तक्रार दाखल करतायत। अशोक खरात दैवी शक्ती असल्याचं कारण दाखवून अनेकांना गंडवत होता। अनेक बडी लोक बड्या आसामी त्यांच्याशी संपर्कात होत्या, ज्यामध्ये अनेक राजकारण्यांचा समावेश आहे। अशोक खरातने निधनाची घेतली नावं मित्रांनो, सविस्तर ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आहे। तब्बल 1825 लोक त्याच्या संपर्कात होते असा दावा काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केला होता। तर आज त्यांनी या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेत मोठा भांडाफोड केला। खरात याला कोणी कधी किती आणि कोणी कॉल केले, ते किती वेळा केले, याच्याशी किती वेळा बोलले, याची सविस्तर माहिती दमानिया यांनी मांडली। तुम्हाला ऐकून तुमची झोप उडेल, तुम्हाला घाम येईल। एवढंच नव्हे तर कॉलचे टॉप 10 नंबरही त्यांनी मांडलेत। तसेच कोणकोणते राजकारणी त्यांच्याशी संपर्कात होते हेही दमानिया यांनी सांगितलं आहे। अंजली दमानिया यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली। काय म्हणाल्या अंजली दमानिया? अशोक खरात मोठा कसा झाला, त्याला मोठं करणारे राजकारणी अधिकारी होते। काही लोक खरातला खूप मदत करत होते। एक उपजिल्हाधिकारी मदत करायचे, ते मुंबईत कार्यरत आहेत। त्याच्या दिमतीला सर्व होते। त्यातील काही राजकारणी नुसतंच भविष्य विचारायला गेले असतील, कोणी सांगितलं म्हणून गेले असतील, काही राजकारणी संधी साधूपणा करायला काही साध्य करायला गेले असतील। मी राजकारणाची यादी जाहीर करत आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांचा त्या विकृत कृत्यात सहभाग आहे किंवा पाठिंबा आहे असं माझं म्हणणं नाही, असं त्या म्हणाल्या। खरातच्या काळ्या कृत्यात हे लोक नसतील, पण हे लोक खरातच्या संपर्कात होते, त्याला फोन करत होते असं म्हणत दमाने यांनी सगळ्यात मोठा आरोप केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटलांचे PA मंगेश देशपांडे, उदय सांगळे यांच्यासह मित्रांनो बडी नावं शिन्नरहून उभे होते, पराभूत झाले, तेही खरातला भेटले। विधान परिषद आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडेकर, दादा भोसेंचे PA दीपक केसरकर यांचा आधीचा नंबर सापडला नाही। ट्रू कॉलर्सवरून नंबर शोधल्यावर केसरकरांचा नंबर मिळाला, त्यावर 19 फोन आले होते। राहुल अवताडे, OSD विखे पाटलांचे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, नवीन नाव म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे, हे नाव वाचून मला दुःख झालं असं दमाने यांनी नमूद केलं आहे। त्यांच्यापासून अशी अपेक्षा नव्हती। अशा बाबांकडे भविष्य विचारायला कोण घेऊन गेले माहीत नाही असं दमाने यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या राजकारण्यांची पूर्ण लिस्टच बाहेर काढलेली आहे। तसेच चाकणकर कुटुंबातील रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, बहीण प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर यांचे कॉल्सच्या यादीत सापडल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे। सर्व राजकारणी आणि अधिकारी हे सतत खरातला मदत करत होते, पाठीशी घालत होते। आता कल्पना खरात, हर्षवर्धन खरात यांना अटक झाली तर मागचं सर्व षडयंत्र बाहेर येईल, म्हणून त्यांना लपवलं जात आहे असा आरोप देखील अंजली दमाने यांनी केला आहे। यामुळे अंजली दमाने यांच्या या सगळ्या प्रकरणामुळे मित्रांनो या
आता मात्र राजकीय नेत्यांचे धाबे मात्र पूर्णपणे दणाणले आहेत. आता कोणाकोणाला होणार अटक, कोण कोण नेते सापडणार, ही लवकरच बातमी महाराष्ट्रात समजेल. अंजली दमन यांनी केलेले सगळे आरोप, आता यावरती सत्ताधारी भाजपच्या युतीचं काय म्हणणं आहे, आता नेमकं काय ते पुढे ते आपल्याला लवकर समजेल. मात्र अंजली दमन यांनी केलेले आरोप महाराष्ट्रात समोर मांडले. महाराष्ट्र शून्य झाला आहे. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद.